ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाचा संताप। जालन्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांकडून गुणरत्न सदावर्तेंना दाखवले काळे झेंडे। एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी। मराठा तरुणांनी सदावर्तेंच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले। जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न। सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालन्याच्या दौऱ्यावर। राज्य सरकारांनी स्वदेशी मोहिमेला गती द्यावी। जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार एकत्र पुढे जातील तेव्हाच स्वप्न साकार होईल, मोदींचं वक्तव्य। स्वदेशी देशाच्या समृद्धीला बळ देईल। प्रत्येक दुकानं स्वदेशीनं सजवले पाहिजे। अभिमानानं घोषित करा की ही वस्तू स्वदेशी आहे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। जीएसटीमध्ये कपात केल्यानं एमएसएमईला मोठा फायदा होणार। आपली उत्पादनं जगात सर्वोत्तम असली पाहिजे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। विकसित भारतासाठी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे। देशाला जे काही हवंय ते काही देशांतर्गत उत्पादित केलं जाऊ शकतं, ते आपण देशांतर्गत उत्पादित केलं पाहिजे, मोदींचं वक्तव्य। जीएसटी बदलांबद्दल दुकानदार उत्साहित आहेत, याचा मला आनंद आहे। ते ग्राहकांना देण्यासाठी काम करतायत। आम्ही नागरिक देवोभव या मंत्रानं पुढे जातोय, मोदींचं वक्तव्य। 11 वर्षात देशातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली। यावर्षी सरकारनं 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली, तर कल्पना करा की मध्यम वर्गाच्या जीवनात किती बदल झाला, मोदींचं वक्तव्य। एक राष्ट्र एक कर हे स्वप्न सत्यामध्ये उतरलं आहे। देशाच्या सध्याच्या गरजा आणि भविष्य लक्षात घेता नवीन जीएसटी सुधारणा लागू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। उद्यापासून नेक्स्ट जनरेशन जीएसटी लागू होईल। जीएसटी महोत्सव तुमची बचत वाढवेल आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करण्याची परवानगी देईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोककलेचं केंद्र असावं, लोककलेसाठी निधी असावा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भिवंडी विकास आराखड्यामध्ये बाधितांना मोबदला द्या, आमदार रईस शेख यांची मागणी। भिवंडी विकास आराखडा बिल्डर धार्जिनी, भिवंडीतल्या स्थानिकांचा आरोप। हिंमत असेल तर गॅझेटचा जीआर रद्द करून दाखवा, मराठ्यांची ताकद दाखवतो, महेश डोंगरे यांचा वडेट्टीवारांना धमकीवजा इशारा। जीआर रद्द करण्याची वडेट्टीवारांनी केली होती मागणी। सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली। पुण्यातील गुडलक चौकामध्ये मागच्या 6 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन। ओबीसींच्या लढाईमध्ये सामील न होणाऱ्याला धडा शिकवा, ओबीसींच्या लढाईत सहभागी न होणाऱ्याला विरोधक मानू, वडेट्टीवारांचं वक्तव्य। पडळकरांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये कार्यकर्ते रस्त्यावर, पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, तर पडळकरांच्या विरोधातल्या आंदोलनाला दिलं प्रत्युत्तर। भुजबळांचा बीड मेळावा, फलकावरून हाके गायब, ओबीसी आंदोलनामध्ये फूट पडल्याची बीडमध्ये चर्चा। भुजबळांच्या उपस्थितीमध्ये 28 तारखेला महाएल्गार सभा। जालन्यामध्ये धनगर समाजाचं आंदोलन, एसटीतून आरक्षण मिळावं अशी मागणी। जालन्यामध्ये धनगर समाजाच्या उपोषणाचा 5वा दिवस, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सदावर्ते दाखल। दीपक बोराडेंचं जालन्यामध्ये उपोषण सुरू। पुतण्यानं काकांना टाळलं, अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या नेतृत्वामध्ये शरद पवारांना टाळलं। अजित पवारांकडून नेतृत्वात मगर मोर्यांनी स्वतःला दिलं श्रेय। अहो पडळकर हे वागणं बरं नव्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची टीका। जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन 27 सप्टेंबरला होणार, ऐतिहासिक पथसंचलन। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर, तर हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाचा संताप। शेतकऱ्यांबद्दल सरकारची भूमिका दुटप्पी, पंचनाम्यानं शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत। वडेट्टीवारांची महायुतीवर पुन्हा एकदा टीका। मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात, पराभूत झालो तरी शिंदे आणि फडणवीस माझ्या पाठीशी, काम न करणारे जातीपातीवर जिंकून येतात, माजी आमदार सदा सरवणकर यांचं वादग्रस्त विधान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 3 कोटींचा खर्च येतो, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। परमेश्वराचे मोठे उपकार, आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं महत्त्व नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य।
शरद पवारांच्या आणि भाजपचे आजी माजी खासदार समोरासमोर. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून वाद. बाळ्यामामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये जुंपली तर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक्स अकाउंट हॅक. शिंदेंच्या टीमकडून अकाउंट पुन्हा एकदा रिकव्हर. पिंपरी चिंचवडमध्ये भाद्रपद बैलपोळ्याच्या निमित्तानं अजित पवारांनी बैलजोडीचं केलं पूजन. पदाधिकाऱ्यांचा आग्रह. बैलजोडीचं व्यसन धरत अजितदादांनी केलं फोटो सेशन. लातूर जिल्ह्यातील 12,865 प्रौढ आजी आजोबांनी दिली परीक्षा. केंद्र शासनाच्या वतीनं उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत दिली परीक्षा. दर्यापूर तालुक्यातील शेतकरी संतप्त. शेतामध्ये जाणारे पाणंद रस्ते अभावी शेतकरी बेहाल. शेतात जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नाही. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सप्तशृंगी गडावर प्रशासन सज्ज. यात्रेच्या काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं. सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. नागपूरच्या कॉलेजमधील स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर. रायसोन इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रकार. स्टंटबाजी करत असल्याचं समजताच विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. वर्ध्याच्या देवळीमध्ये इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना. देवळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. दोषींवर कठोर कारवाई करा. किरण ठाकरे यांची मागणी. नागपूरच्या कॉलेजच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर. रायसोन इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रकार. स्टंटबाजी करत असल्याचं समजताच विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. गेल्या 15 वर्षांमध्ये काँग्रेसचा कोल्हापूरमध्ये भ्रष्टाचार. खासदार धनंजय महाडिकांची काँग्रेसवर टीका. कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता हवीच. धनंजय महाडिकांचं वक्तव्य. नाशिकचं पंचवटी गोळीबार प्रकरण. भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी केली अटक. गेल्या आठवड्यात फुलेनगर येथे तरुणावर झाला होता गोळीबार. जरांगेंच्या बैठकीमध्ये अचानक मधमाशांचा हल्ला. बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांचा चावा. जरांगेंना तात्काळ उपस्थित मराठ्यांनी बाजूला काढलं. मधमाशांच्या हल्ल्यामुळे जरासा गोंधळ. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. गोपीचंद पडळकरांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक. खेड तालुक्यातील काळू सोसायटीच्या सभेत गोंधळ. 65 वर्षांनंतरही संस्था तोट्यातच असल्यानं सभासद नाराज. संस्थेच्या चेअरमननंच सभेतून पळ काढल्यानं गोंधळ. मंत्री अतुल सावेंच्या वाहनावर दगडफेकीचं प्रकरण. दगडफेक करणारा मनोरुग्ण असल्याची माहिती. मंत्री सावे मनोरुग्णाला उपचाराला द्यायचे पैसे केवळ 500 रुपये दिल्यानं मनोरुग्ण होता नाराज. मुंबईकरांचं स्वप्न आता पूर्ण होणार. म्हाडाच्या घरांच्या किमती 10% कमी होणार. समितीकडून आठवडाभरात अहवाल सादर केला जाणार. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शिक्षणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. तात्काळ कारवाई करा. ग्रामस्थांची मागणी. पुणे पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारीला वेग. निवडणुकीसाठी लागणार तब्बल 24,000 कर्मचारी. आतापर्यंत 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांमध्ये नाराजी. स्थापन झालेल्या समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी. त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत साधू महंत नाराज. शिरूर चाकण महामार्गावर रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ. अमरावतीच्या दिवसामध्ये 7-12 कागदपत्रांची फसवणूक. तिलवसाच्या तहसील कार्यालयामध्ये फसवणुकीचा प्रकार तर तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. अमूल प्रोडक्टच्या किमती होणार कमी. अमूल बटर, तूप, आईस्क्रीमच्या किमती कमी होणार. तब्बल 700 पेक्षा अधिक उत्पादनांच्या किमतीमध्ये घट. पैठणमध्ये महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरामध्ये तब्बल 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीविषयी चावडी वाचन करावं. धाराशिवमध्ये सुनील नागणे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं नमो युवा रन मॅरेथॉनचं आयोजन. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतला स्पर्धेत सहभाग. कोल्हापूरमध्ये आपट्याच्या पानांवर रेखाटली दुर्गेची रूपं. योगेश मोरे यांनी काढली अनोखी कलाकृती. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दिलासादायक पाणीसाठा. बिहारा तलाव 100% भरला. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक. कार्यकर्त्यांच्या वतीनं पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीच्या विस्तार अधिकाऱ्याची बढती रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती कशी मिळते सवाल उपस्थित. पैठणमध्ये कला केंद्र बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक. बंद न केल्यास सरपंचासह ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा.
आज 2025 चे शेवटचे सूर्यग्रहण. ग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 24 मिनिटांचा होता. शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात. गोव्यातील महालक्ष्मी देवीच्या मंदिराला भव्य सजावट आणि विद्युत रोषणाई. तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सव काळामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार. गर्दीचं नियंत्रण, भाविकांची संख्या, हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचं काम एआय टेक्नॉलॉजी असलेल्या कॅमेऱ्यातून करण्यात येणार. वाशीमध्ये शारदीय नवरात्रोत्सवासाठी दुर्गामाता मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यात मूर्तिकार व्यस्त. पावसामुळे मूर्त्यांना रंग देण्यात अनेक अडचणी. वाशी येथील बेकायदा इमारतींबाबत उच्च न्यायालयाच्या प्रश्नाला सरकारची बगल. स्पष्टीकरणाच्या ऐवजी याचिकेवरच बोट. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी घेतला आईस्क्रीमचा आस्वाद. उद्याही अजित पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर. माजी नगरसेवकांच्या घेणार भेटी. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपक्रम. द बेंगाल फाईल चित्रपटाचं महिलांसाठी मोफत प्रदर्शन. नाशिकमध्ये नमो युवा रनचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रनचं आयोजन. नमो युवा रनचं मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन. बीडमध्ये सुद्धा नमो युवा रनचं आयोजन. स्पर्धेला मंत्री पंकजा मुंडेंनी दाखवला हिरवा झेंडा. स्पर्धेला बीड शहरातील युवकांची मोठी उपस्थिती. साताऱ्यामध्ये नमो युवा रन 2025ला जबरदस्त प्रतिसाद. 2000 पेक्षा अधिक स्पर्धकांसह शिवेंद्र सिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्पर्धेत सहभागी. डोंबिवलीमध्ये रंगणार रासरंग शारदीय नवरात्रोत्सव. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून डीएनसी रोडवरील शाळेच्या मैदानावर सोहळ्याचं आयोजन. मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामासाठी ब्लॉक सलग 3 दिवस विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार. तर ब्लॉकच्या कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम. पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव सप्टेंबरच्या अखेरीस होणार निवृत्त. दिल्ली ते मुंबई अशी लोको पायलट म्हणून केली शेवटची सफर. मुंबईकरांना वाढीव पाण्याचा दिलासा. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उभारणार नवा प्रकल्प. 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्धीकरणाची क्षमता. शेतकऱ्यांच्या विविध मागणींसाठी बच्चू कडू आक्रमक. 28 ऑक्टोबरला बेमुदत आंदोलन करणार. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या लांजामध्ये गृहिणीनं घराच्या अंगणामध्ये फुलवली झेंडूच्या फुलांची बाग. 500 झेंडूंच्या लागवडीत मिळाले 20,000 रुपयांचे उत्पन्न. बर्फाच्या किमतीमध्ये प्रतिटन 65 रुपयांची वाढ. परिणामी मासळीचे दरही वाढणार असल्याचं मत्स्य व्यावसायिकांचं मत. मासे खवयांना अधिक किंमत मोजावी लागणार. पुण्यामध्ये देवीच्या शक्तीस्थळ दर्शनासाठी विशेष पर्यटन बस सेवा. भाविकांनी लाभ घेण्याचे पीएमपीचे आवाहन. रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक. आरक्षण बचावसाठी आदिवासी समाज आक्रमक. 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा. हिंगोलीच्या बेलोरा गावात भर पावसाळ्यामध्ये महिलांची पाण्यासाठी भटकंती. पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा अंडा मोर्चा. कुळगाव बदलापूर बजबपुरी असुविधांमुळे नागरिकांची दुर्दशा. तर उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे. सांडपाण्याचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशाला विकासकानं 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश. सबाळेमध्ये पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग. आगीमध्ये 6 दुकानं जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी दिली साक्षरता चाचणी. 42 माओवाद्यांनी घेतला साक्षरता चाचणीमध्ये सहभाग. तालुक्यामध्ये कोयनानगर परिसरात रानभाजी महोत्सव. शेकडो शेतकऱ्यांचे स्टॉल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची उपस्थिती. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणामध्ये वाढ. तरुणांनी केलं आंदोलन. तरुणांनी श्राद्ध घालताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर गंभीर आरोपही केले. कराडमधील सुर्ली या ठिकाणी 351 रक्तदात्यांचं रक्तदान. महिलांचा मोठा सहभाग. तर मंत्री शंभूराज देसाईंची शिबिराला भेट. अमरावतीला अतिवृष्टीचा फटका. 1.23 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कल्याणमध्ये दमदार पावसाला सुरुवात. नागरिकांची तारांबळ. पावसाचा जोर कायम राहिला. सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता. पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनामे करत जिल्हा प्रशासनाचा सरकारला अहवाल. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांची माहिती. अतिवृष्टीचा फटका. 1.23 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पूर्णा तालुक्यात 98 मिलीमीटर पावसाची नोंद.
विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर करा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मागणी. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये पावसाचा धुमाकूळ, पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान, सोयाबीन पीक धोक्यात. साताऱ्याच्या खटाव माणमध्ये पावसाचा कहर, येरळवाडी धरणातून तब्बल 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, शेतीचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा जोर कायम, नदीवरील पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्कही तुटला. सोलापूरच्या माढा तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. आमदार अभिजित पाटील यांनी केली अतिवृष्टी आणि पुरानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी. राज्यातील काही भागामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण, सकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. जालन्यात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानीची बबनराव लोणीकरांनी केली पाहणी. मंठा तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान, तातडीनं पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक, किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज. शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं प्रकरण. बीडमध्ये अतिवृष्टीनं पिकांना मोठा फटका, शेतकरी हवालदिल, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा. अतिवृष्टीनं उत्पादनामध्ये मोठी घट होणार. ढगफुटीमुळे कामठवडामध्ये शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त, नाल्याला पूर, पुराचं पाणी शेतात शिरलं, आम्हाला जगण्यासाठी आधार द्या, पीडित शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसानं सकल भागामध्ये साचलं पाणी, त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर नाराजी व्यक्त केली. परिसरामध्ये गांजाची विक्री, 2 अट्टल गुन्हेगारांना अटक. रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरामध्ये करायची तस्करी, आरोपींकडून 50,000 किमतीचा गांजा करण्यात आला जप्त. कल्याण पश्चिमेच्या ओकबाग परिसरामध्ये तरुणाची हत्या, दगडानं ठेचून तरुणाची हत्या केल्याची माहिती. आरोपीला महात्मा फुले पोलिसांनी केली अटक. रात्री जेवणावरून दोघांमध्ये झाला होता वाद. भिवंडी तालुक्यातील कुरुंद या ठिकाणी अनुदानित युरिया खताचा अवैध साठा उघड, 2 ट्रक युरिया केला जप्त, पोलिसांकडून अधिकचा तपास. चिपळूणमध्ये दुचाकी चोरी करणारे आरोपी ताब्यात, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, भाजप पक्ष पूर्ण ताकदीनं लढणार, निवडणूक उद्या जरी झाल्या तरी आम्ही तयार आहोत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांचा विश्वास. कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी घायवळ गँगचा पोलिसांनी उतरवला माज, 5 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड, गोळीबाराच्या ठिकाणी काढली आरोपींची धिंड. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी, अपघातानंतर पंचनाम्यासाठी मागितले पैसे, पोलिसांनी 30,000 रुपये मागितल्याचा चालकाचा आरोप. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ, पोलिसांनी 72 तासात मोबाईल चोरी केली उघड, तर 7,34,000 रुपयांचे मोबाईल जप्त, आरोपींनाही अटक. सिंधुदुर्गच्या झाराप येथील बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न, या प्रकरणातील 5 संशयितांना पोलिसांकडून अटक, आरोपींकडून 27 एटीएम कार्ड, 4 मोबाईल आणि कार यासोबतच अन्य साहित्यही जप्त. सह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.